दुःख म्हणजे काय? तर सुखाचा भाऊ दुःख. दुःख प्रत्येकाला यायला पाहिजे. हो, आहे मी या मताची. थोडा विचार करा, का आपण सुख मागतो, दुःख नको? जर दुःखलाच सुख मानून चाललं तर जीवनात आनंदच आनंद आहे. कितीही मोठा लखपती असू द्या, एक ना एक दिवस तरी त्याला त्याच्या घरी दुःख जाऊनच येतो आणि त्याचा असर पण सोडतो. भोग आहे, भोगायला तर लागणारच. त्याच्यापासून दूर पळून कसं चालेल? दुःख आलं म्हणजे नेमकं काय? एखादी गोष्ट आपल्याला न भेटणं, आवडती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणं, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं दुःख काय असेल? जेव्हा दुःख येईल तेव्हा शांततेत त्या सगळ्या परिस्थितीला आपण सांभाळायला हवे. कारण सुखही जास्त दिवस टिकत नाही आणि दुःखही नाही. लोकसंख्या बघा, प्रत्येकाच्या घरात जाऊन त्यांना पाहुणचार घेऊन प्रसाद द्यायचा असतो. दुःखाला सुखासारखं भोगा, तो पण कन्फ्यूज झाला पाहिजे. याला देऊ तरी काय? दुःखाची व्याख्या म्हणजे उपभोगलेलं सुख, घ्या ते पण भोगून. दुःख म्हणजे जे सुख नाही, ते ज्याने मनाला, शरीराला वेदना होतात, अस्वस्थता निर्माण होते, उद्विग्न मनस्थिती तयार होत असते, त्याला दुःख म्हटले जाते. बहुतेक दुःखाला आपण स्वतःच जबाबदार असतो. काही मुद्द्यांचा विचार केल्यास दुःख म्हणजे काय याचे अर्थ कळेल. एखाद्या ठिकाणी 6ला पोहोचायचे अति महत्त्वाचे काम आहे, पण उशिरा झोपल्यामुळे सकाळी उठायला उशीर. लाखो रुपयांचे नुकसान झाले किंवा नोकरी गेली, दुःख आपल्याच चुकीमुळे. भूतकाळ हा वापस येत नाही, त्याचा विचार करून दुःखाशिवाय हाती काहीही येणार नाही. झालेल्या गोष्टींचा विचार आपणच टाळला पाहिजे. काही वेळा आपल्या कुटुंबात किंवा शेजारी आजूबाजूला भांडणं किंवा बाचाबाची चालू असते. अनाहूतपणे कोणीही न बोलविता आपण तेथे सल्ले देण्यासाठी जातो. त्या लोकांनी भांडण बाजूला ठेवून आपल्याला हाकलून दिले, तुम्हाला इथे कोणी बोलावले, वगैरे वगैरे. फुकटचा सल्ला हे दुःखाचे कारण असते. आयुष्य म्हणजे जमा खर्च होय, मग तो पैशाचा असो वा आयुष्याचा. त्याचा हिशोब ठेवला पाहिजे. ताळमेळ नसेल तर दुःखाशिवाय काय पदरी पडेल, ज्याने त्याने ठरवावे. प्रत्येक ठिकाणी आपलाच ढोल पिटणे, लोकांचे ऐकायचे नाही, ही सवय सर्वप्रथम दुःखाला कारणीभूत असते. खोटं बोलणं, विश्वास न ठेवणं, काम वेळेवर न करणं, अशा बारीक सारीक गोष्टी आपल्या दुःखाला आपणच कारणीभूत ठरवत असतो. दुःख म्हणजे वाईट वाटणे, जवळच्या व्यक्तीचे निधन होणे, गंभीर आजार होणे, नापास होणे, नोकरी जाणे, कारण नसताना कुणाचे बोलणे ऐकायला लागणे. दुःख ही नकारार्थी भावना आहे. थोडे दुःख आपण सहन करू शकतो, पण याचा कालावधी आणि फ्रिक्वेन्सी वाढली तर तो मानसिक आजार सुद्धा होऊ शकतो. दुःख ही सर्वसामान्यपणे अनुभवायला येणारी भावना आहे. मनाविरुद्ध वा वेदना देणारी घटना घडली की दुःख ही भावना प्रकट होते. दुःख ही नैसर्गिक भावना आहे, जी प्रत्येक मानवात दिसून येते. दुःख झाल्यावर रडल्याने सुद्धा दुःख कमी होते. एखादी मनासारखी गोष्ट घडली तरी दुःख कमी होते. दुःख हे तात्पुरते असते, काळाबरोबर ते कमी होते. पण आपल्यावरती ते डिपेंड आहे की आपण कोणत्या गोष्टीला किती महत्त्व देतो. ज्यावेळी परमात्म्याला तुमची आठवण येते तेव्हा दुःख होते, कारण तो तुम्हाला मायेच्या बंधनातून काही काळ काढून
वस्तुस्थितीत आणत असतो. या जगात सुख नाहीच आहे. सुख ही एक कल्पना. म्हणजे सुख आपल्या मानण्यावर आहे. सुख आणि दुःख या दोन अशा अवस्था आहेत ज्या सतत बदलत राहतात. पण चैतन्य अवस्था यांच्यावरची अवस्था आहे जिथे जगतपिता परमेश्वर स्थिर असतो. म्हणून माणसाने चैतन्य अवस्था प्राप्त करावी. एकच गोष्ट आवश्यक आहे. दुःखाचा मूळ मोह म्हणजे अटॅच नाही. कशासोबत देखील त्यात व्यक्ती वस्तू सर्व आले तेवढं आपल्याला नाही करता येणार. आणि आलं तरी मला नाही वाटत की पृथ्वी आपल्या राहण्याची जागा राहील. आपण तर त्या परमेश्वराच्या रांगेत बसू. जो जो मोठा झाला त्याने दुःख सहन केलं. या जगाने खूप अन्याय अत्याचार केले त्यांच्यावर. सगळं त्यांनी स्वीकारलं आणि पुढे गेले. तेव्हा तुम्ही का अपेक्षा ठेवता दुःख न मिळवण्याची? हीच तर जिवंतपणाची निशाणी आहे. दुःख हे शाश्वत आहे. नवीन काही करायचे म्हणजे दुःख हे आले. पुन्हा शिवाय सावली कशी येणार? तहान जर नाही लागली तर पाण्याचं महत्त्व कसं समजणार? तसंच दुःख जर आपल्या आयुष्यात नसेल तर सुख हे आपल्याला कसं उपभोगता येणार? दुःख आणि सुख हे दोन्ही एकच, ते फक्त आपल्या मानण्यावर. दुःख हे सोड्यासारखे आहे. जर जीवनाचा व्हिस्की मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर जीवनात थोडे तरी दुःख म्हणजे सोडा असलेच पाहिजे. जसे व्हिस्कीमध्ये सोडा असतो तसे आपल्या जीवनात दुःख हे असायलाच पाहिजे. जीवनात माणसाला सुखाचा खरा अर्थ आणि महत्त्व तेव्हाच कळते जेव्हा त्याने दुःख भोगलेले असते. दुःखाचे कारण गेलेला दिवस परत येत नाही आणि रोज आयुष्य कमी कमी होत जातो. आपली नजर सतत दुसऱ्याकडे भिरभिरत असते. स्वतःकडे बघायला तयार नसते. ही माझी वस्तू वापरली, आता मला दुसऱ्याची हवी आहे. त्यात काय आहे ते बघायचे आहे. दुःखाचे कारण ईर्ष्या, चढाओढ, स्पर्धा, दुसऱ्यांकडूनच्या अपेक्षा. दुसऱ्याचे सुख, तो का माझ्यापेक्षा आनंदी आहे? माणूस मैताला गर्दी करतो, पण आनंदाच्या क्षणी जरी एकत्र आला तरी मनातून तो नाराज असतो. कारण तो त्याचा क्षण साजरा करत असतो. खरं तर दुःखाला कारण लागत नाही. दुःख प्रत्येकाच्याच मानगुटीवर बसलेला आहे. आपण त्याला मिठी मारून बसलो आहोत. सूर्य उगवला तर अंधार आपोआप नाहीसा होतो. त्याला शोधायचा प्रयत्न करण्यासाठी दारे खिडक्या बंद कराव्या लागतील. अंधार म्हणजे दुःख. बंद खोलीत स्वतःला कोंडून घेतल्यावरच दुःख पदरी पडेल. दुःखाचे कारण हे आपल्यातच आहे. ते म्हणजे आपले निगेटिव्ह थिंकिंग, नकारात्मक विचार. आपल्याला वाटत असलेली भीती, आपल्यात ठासून भरलेले नैराश्य आणि अज्ञान. भूतकाळ थोडाफार, भविष्यकाळ सुद्धा असतो. सगळ्यांच्याच बाबतीत कंजूसपणा असते. तेथे दुःखाचे कारण उद्भवते. अरे आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी नाही. दुसरे मिळवण्यात असमर्थ आहे. काल नको, उद्या नको, आजचा दिवस माझा आहे हे मानायलाच कोणी तयार नाही. तेच सगळ्यात मोठे दुःखाचे कारण आहे. सतत तोच तो विचार करणे हा मानवाचा अंगभूत गुण आहे. जे करायला गेलं त्यांच्यात तसं झालं. कुणाला काही चांगलं सांगावं म्हटलं तर त्यानं मलाच नाव ठेवलं. रुसली म्हणून तिच्याजवळ गेलो, ती माझ्यावरच ओरडली. पैसे कमवायला बाहेर पडलो तर जवळची लोक मलाच नावं ठेवू लागली.
कोणाला काय सांगावं काय नाही हे आपण ठरवू नये. खरं तर दुःख ही एवढी छान गोष्ट आहे, त्याची किंमत आपल्याला दुःखातून सुखात गेल्यावरच कळत असते. जर आपल्या जीवनात दुःख नसेल तर आनंदाची किंमत कधीच कळणार नाही, शून्य राहील. जीवनातल्या कोणत्याही गोष्टी आपल्या हातात नसतात. निसर्गाचं चक्र असंच असतं. रात्र झाली की दिवस येतो, दुःख आलं तरच सुख येतं. आपण त्यांच्यात सारखं माझ्यासोबत असतं तसंच होत राहतं, मग मी काय करू? बाकीचे किती आनंदात राहतात, मी बघा कसा जगत आहे दुःखाच्या लोढ्यात पडल्यासारखं. माझं नशीबच चांगला नाही, फुटकं नशीब आहे, वगैरे वगैरे. खरं तर असं काहीच नसतं. स्वतःला असं कधी तुम्ही म्हणू नका. आपल्या शरीराला आपण स्वतः बोलले की खूप लागतं ह्या गोष्टी. त्याचप्रमाणे आपण काम करायला पाहिजे जसे आपल्यासाठी योग्य आहे. त्यासाठी मनाला आपल्या कधीही चांगलं बोलत जा. ज्यावेळी आपण खरंच दुःखात असतो त्यावेळी फक्त वेळ जाऊ देत जा. काहीही तुम्ही करत जाऊ नका. जीवनातल्या सगळ्याच गोष्टींवर एकच औषध आहे, आलेला वेळ जाऊ देणे आणि शांत राहणे. दुःख आलं तर जास्त दिवस ते टिकत नसतं. दुःख आलं की त्याला जास्त दिवस राहा म्हटलं तरी सुद्धा तो राहत नाही. प्रत्येक गोष्टीची एक वैशिष्ट्य असते. आपण काही जरी केलं तरी ते त्याच पद्धतीने आचरण करतं. दुःख कधी बोलत नाही, अनुभव देतो. त्याला त्रासून आपल्याला चालत नाही. ज्या गोष्टी आपल्यासोबत होतात त्या आपल्यालाच चांगलं करण्यासाठी होत असतात. त्यासाठी तुम्ही दुःख कधी विसरू नका. त्यातून आपण अनुभव घेऊन पुढं चला. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा. श्री स्वामी समर्थ.